नमस्कार मित्रांनो, वेलकम टू द चॅनल आयुर्वेदा विथ सिद्धांत. आज आपण पाहणार आहोत पृथ्वी महाभूत. पृथ्वी महाभूतमध्ये आपण आज बघूयात नेमकं पृथ्वी महाभूतमध्ये काय किती गुण सांगितलेले आहेत आणि आज आपण त्याचं वर्गीकरण बघणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण श्लोक बघूयात. तत्र गंधवती पृथ्वी, म्हणजेच ज्या द्रव्यामध्ये गंध हा विशिष्ट गुण आढळतो त्यास पृथ्वी असे म्हणतात. आता आपण बघूयात पृथ्वी महाभूतचे वर्गीकरण. पृथ्वी महाभूत हे दोन प्रकारमध्ये विभागलेले आहेत, नित्य आणि अनित्य. नित्य म्हणजे प्रमाणरूप आणि कारणरूप, अनित्य म्हणजे कार्यरूप. त्यानंतर अनित्य हे तीन पार्टमध्ये विभागलेले आहे, शरीर संज्ञक, इंद्रिय संज्ञक, विषय संज्ञक. शरीर संज्ञकमध्ये देखील दोन प्रकार आहेत, योनिज आणि अयोनिज. योनिजमध्ये जरायुज आणि अंडज हे दोन प्रकार सांगितलेले आहेत. जरायुजचे उदाहरण आहे मनुष्य आणि पशु, तसेच अंडजचे उदाहरण आहे पक्षी आणि सर्प. सर्प म्हणजे साप. त्यानंतर अयोनिज. अयोनिजमध्ये धर्मविशिष्ट अनुजन्य आणि अधर्मविशिष्ट अनुजन्य सांगितलेले आहेत. त्यामध्ये धर्मविशिष्ट अनुजन्याचं उदाहरण देव व ऋषी सांगितलेले आहे. तसेच अधर्मविशिष्ट अनुजन्यामध्ये कृमी, युका आणि लिक्षा हे उदाहरण सांगितलेले आहेत. त्यानंतर आपण बघूयात इंद्रिय संज्ञक. इंद्रिय संज्ञकमध्ये घ्राणेंद्रिय सांगितलेले आहेत. त्यानंतर विषय संज्ञक. विषय संज्ञकमध्ये मृत्तिका, पाषाण आणि स्थावर हे उदाहरण विषय संज्ञकमध्ये सांगितलेले आहेत. अशा प्रकारे पृथ्वी महाभूतचं वर्गीकरण आज आपण बघितलं आहे. जसं आता हे वर्गीकरणमध्ये जे टाईप्स सांगितलेले, टाईप्स आणि त्याचे सब टाईप्स, हे जर एकदा आपल्याला कळाले ना, त्याच्यावर आपण एक पेजपर्यंत म्हणजे एवढं तरी लिहिता येईल. कारण की जे आपण प्रकार बघितले नित्य अनित्य, तर ते एक्सप्लेन करता येतात. त्यानंतर गुण. पृथ्वी महाभूतमध्ये 14 गुण सांगितलेले आहेत, तर ते आपण आता बघूयात. सर्वात प्रथम गुण आहे रूप. रूपमध्ये काय सांगितलं आहे? 7 प्रकारचे वर्णन. कोणते? शुकल, पित्त, नील, रक्त, हरित, कपिश आणि मिश्रित हे रूप सांगितलेले आहेत. त्यानंतर दुसरा गुण आहे रस. रसमध्ये 6 रस सांगितलेले. 6 रस म्हणजे षडरस, जे आहेत मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. त्यानंतर आपण बघणार आहोत गंध. गंध हा विशेष गुण आहे पृथ्वी महाभूतचा, कारण की तो श्लोकमध्ये देखील सांगितलेला आहे. तो श्लोक काय आहे? तत्र गंधवती पृथ्वी ही. त्यामुळे गंध हा त्याचा विशेष गुण आहे. त्यानंतर स्पर्श. तर स्पर्श काय आहे? पाकज, अणु, उष्णशीत हे त्याचे स्पर्श आहे. त्यानंतर संख्या. पृथ्वी महाभूतची संख्या 1 आहे. परिमाण. परिमाण काय सांगितलेले आहे? अणु हे परिमाण, तर कार्यरूप हे विभू महत सांगितलेले आहेत. त्यानंतर पृथकत्व. सर्वात भिन्न असल्यामुळे एक पृथकत्व पृथ्वी महाभूतचे सांगितलेले आहेत. त्यानंतर संयोग. संयोगमध्ये परमाणूच्या संयोगातून कार्यरूप पार्थिव द्रव्य तयार होतो असं संयोगामध्ये सांगितलेले आहे. तसेच विभागमध्ये काय सांगितले? संयोगप्रमाणेच विभागही शक्य आहे. त्यानंतर आपण बघणार आहोत 10वा गुण, जो आहे परत्व. पार्थिव द्रव्यांमध्ये तुलनात्मक दृष्ट्या श्रेष्ठ आढळतात, त्यामुळे त्याला परत्व गुण सांगितलेला आहे. त्यानंतर अपरत्व. अपरत्वमध्ये काय सांगितलेलं? कोळसा आणि दगड. आता परत्वमध्ये उदाहरण काय येतं? हिरा आणि चमकणाऱ्या गोष्टी. तसंच अपरत्वमध्ये कोळसा आणि दगड हे उदाहरण येतात. गुरुत्व. 12वा गुण कोणता आहे? गुरुत्व. गुरुत्वमध्ये काय सांगितलेलं आहे? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. त्यानंतर द्रवत्व. द्रवत्व म्हणजे प्रकर्षाने हा गुण आढळतो. द्रवत्व हा गुण प्रकर्षाने आढळतो, त्यामुळे द्रवत्व हा 13वा गुण आहे पृथ्वी महाभूतचा. त्याच्यानंतर सर्वात शेवटचा गुण आहे संस्कार. संस्कारमध्ये काय सांगितलेलं आहे? अग्नी, वेग, ताण अथवा दबाव दिल्यास गुणधर्मात बदल घडतो, त्यामुळे हे त्याचे संस्कारचे गुण आहेत. अशा प्रकारे आपण पृथ्वी महाभूतचे 14 गुण बघितले. त्यानंतर आपण बघणार आहोत आयुर्वेदातील उपयोग आणि महत्त्व. आयुर्वेदानुसार शरीरस्थ केश, नख, दंत, अस्थि, त्वचा, धमन्या इत्यादी पार्थिव भाव आहेत. त्यानंतर शरीरातील कार्यप्रणालीसाठी पृथ्वी महाभूतचा उपयोग केला जातो. तसेच मनोवस्थेवर प्रभाव, शारीरिक स्वास्थ्य आणि संतुलन राखण्यासाठी पृथ्वी महाभूत हा आयुर्वेदात उपयोगी पडतो. अशा प्रकारे आपण आज पृथ्वी महाभूत बघितलेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि काही डाऊट असेल तर कमेंट करा. थँक्यू.